तर आपण पाहणार आहोत महाराष्ट्र बोर्डचे 10th स्टँडर्डचे मॅथ्स 2 साठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. जो मॅथ्स 2 हा प्रत्येकाला हार्ड जातोय, त्यातले काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूयात. तर फर्स्ट चॅप्टर जो आहे तो सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, ह्या थेरमवर एकतर तो थेरम विचारला जातो किंवा त्या थेरमवर काही तुम्हाला त्या बेसवर क्वेश्चन्स येऊ शकतात. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी असो किंवा 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी असो, त्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि त्यानंतर जो आहे थेरम्स ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, ह्या थेरमवर हमखास क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारला जातो. सेकंड चॅप्टर जो आहे पायथागोरस थेरम, पायथागोरियन ट्रिपलेट, त्यावर क्वेश्चन असतो. जॉमेट्रिक मीन थेरम असो किंवा अपोलिनियस थेरम असो, ह्या थेरम्सवर क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर 30-60-90 थेरम किंवा 45-45-90 थेरम, ह्या दोघांपैकी एका थेरमवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. थर्ड जो टॉपिक आहे सर्कल हा टॉपिक्स बऱ्याच जणांना हार्ड जातोय, तरी त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही करू शकता. पहिला जो आहे टॅन्जंट सेगमेंट थेरम, त्यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आहे, त्यावर सुद्धा क्वेश्चन्स येतो. आणि थर्ड जो आहे टॅन्जंट सेकंड सेगमेंट थेरम, त्यावर सुद्धा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. आणि फोर्थ जो चॅप्टर आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा इझी टॉपिक आहे, प्रत्येकाला तो जमायला पाहिजे. त्यात फक्त डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत, तर हा टॉपिक्स पूर्ण तुम्ही करू शकता. आणि फिफ्थ जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, ह्या चॅप्टरमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला असो, सेक्शन फॉर्म्युला असो किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला असो, ह्याचे क्वेश्चन्स करा तुम्ही. 100% त्या फॉर्म्युलेजवर तुम्हाला क्वेश्चन्स बोर्डाला विचारला जातो. त्यानंतर अजून एखादा क्वेश्चन असा येऊ शकतो, तुम्हाला तिथे दिलेले पॉईंट्स हे कोलिनियर आहेत किंवा नाही आहे, हा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि 6वा जो चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये प्रूव्ह दॅटची क्वेश्चन्स जे तुम्हाला एक्सरसाइजमध्ये त्यातले क्वेश्चन्स येऊ शकतात. सेकंड क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, sin θ = 7/25, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ cos θ अँड tan θ, अशा बेसवरचे क्वेश्चन सुद्धा येतात. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर वर्ड प्रॉब्लेममध्ये काय विचारलं जाईल, कॅल्क्युलेट द हाईट अँड डिस्टन्स सच ॲज द डिस्टन्स बिटवीन लॅडर्स फूट अँड पोल, किंवा हाईट ऑफ बिल्डिंग युझिंग अँगल ऑफ इलेव्हेशन. आणि लास्ट जो टॉपिक आहे मेन्शुरेशन, आणि त्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतील. फॉर्म्युलाज फॉर द व्हॉल्यूम, सरफेस एरिया ऑफ कोन, स्पियर अँड सिलेंडर्स, ह्यावर क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. किंवा सेकंड क्वेश्चन असा येऊ शकतो, कॅल्क्युलेट द एरिया ऑफ शेडेड रिजन. आणि त्यानंतर जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बऱ्याच वेळा बोर्डाला विचारलेला आहे, तो म्हणजे फ्रस्टमवर क्वेश्चन हमखास तुम्हाला बोर्ड एक्झामला विचारला जातो. तर हे झाले मॅथ्स 2चे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर त्यासाठी हे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, त्या बेसवरचे क्वेश्चन्स तुम्ही करून जाऊ शकता तुमच्या बोर्ड एक्झामसाठी.